एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पिंपरीत एक इमारत कोसळलेली आहे। इमारतीखाली येऊन 14 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। तर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। मोशी कचरा डेपो जवळ ही घटना घडलेली आहे। 2 मजली इमारत या ठिकाणी कोसळलेली आहे। आताची एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमधून ही बातमी आहे। पिंपरीत इमारत कोसळलेली आहे। इमारतीखाली 14 जण अडकल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते अशी प्राथमिक माहिती समोर येते। तर अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि मोशी कचरा डेपो जवळ 2 मजली इमारत कोसळल्याची बातमी सध्या समोर येते। अत्यंत धक्कादायक बातमी आहे। पिंपरीत इमारत कोसळलेली आहे आणि या इमारतीखाली येऊन 14 जण अडकल्याची माहिती सध्या समोर येते। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पिंपरीतली ही घटना आहे। पिंपरीत एक इमारत कोसळलेली आहे। मोशी कचरा जवळची डेपो जवळची ही घटना आहे। मोशी कचरा डेपो जवळ एक 2 मजली इमारत कोसळलेली आहे आणि या इमारतीखाली 14 जण अडकल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। पिंपरीतली ही घटना आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत। तर याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे जोडले गेलेले आहेत। गोविंद, काय सांगाल, काय अधिकचा तपशील आहे? हॅलो, हा गोविंद, काय अधिकचा तपशील आहे? अर्थातच मोठी घटना असल्याची माहिती मिळते। पोलीस घटनास्थळी तिथे पोहोचतायत। पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी जो परिसर आहे तिकडे मोशी या परिसरामध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। एक जी रहिवासी इमारत होती ती कोलमडली आणि त्याखाली काही लोक जे आहेत ते अडकल्याची माहिती मिळते आहे। थोड्या वेळापूर्वीच ही घटना घडली, परंतु पिंपरी चिंचवड शहरातील मोशी जो कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या ज्या इमारती आहेत, अर्थातच बफर झोन असल्यामुळे इथे बांधकामाला परवानगी नव्हती। त्यानंतरही या इमारती उभारल्या गेल्यात का, हे बांधकाम अनधिकृत होतं का, या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ते प्रशासनाकडून घेतली जाते। तुर्तास मोशी परिसरातील जे पोलीस दल आहे तिथे घटनास्थळी पोहोचत आहे आणि अर्थातच मागील 3 दिवसांपासून जी मुसळधार पाऊस जे या परिसरात पडतोय त्यामुळेच जमीन खचली आहे का अशी शक्यता व्यक्त केली जाते। पिंपरी चिंचवड शहरातील हा मोशी परिसर आहे जिथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळते। थोड्याच वेळात याचे सगळे जे डिटेल आहेत ते पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून दिले जाणार आहेत। तुर्तास जी माहिती मिळते, मोशी परिसरात कचरा डेपो शेजारी असलेली ही इमारत आहे आणि या इमारती कोसळल्यामुळे काही लोक दबल्याची माहिती मिळते। धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर आपण पुन्हा जाऊया आता पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री काय म्हणतात याकडे। तर आपण पाहू शकतो पिंपरीतली ही घटना आहे। पिंपरीमध्ये एक दुमजली इमारत पडलेली आहे, कोसळलेली आहे आणि या कोसळण्यामध्ये 14 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन लवकर सुरू होईल, मात्र या ठिकाणी सध्या तरी 14 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। पिंपरीतली ही धक्कादायक घटना आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अधिकची माहिती आहे? 14 जण सध्या अडकल्याची माहिती आहे, काय तुमच्याकडे अधिकची अपडेट? मोशीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे कचरा डेपो जवळचा, तिथल्या आदर्शनगरमध्ये या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची जी प्रशासकीय इमारत आहे तिच्यावरती कचऱ्याचा डोंगर जो आहे तो या पावसाच्या पाण्यामुळे घसरून खाली आलेला होता आणि त्यामुळे ही इमारत जी आहे ती कोसळली आहे। या इमारतीच्या कोसळून साधारणपणे 10 ते 15 कर्मचारी जे आहेत ते ढिगाऱ्यात अडकलेत अशी माहिती आता मिळते आपल्याला। 1 ते 2 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शंका व्यक्त केली जाते। अग्निशमन दलाचे अधिकारी जे त्यांनी हाय अलर्ट देत संपूर्ण पिंपरी चिंचवड मधले जेवढे गॅस कटर आणि इतर कटर्स आहेत ते सगळे घटनास्थळी बोलवलेले आहेत। त्या ठिकाणी लोकांना रेस्क्यू करायचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापनाची टीम सुद्धा, एनडीआरएफची टीम सुद्धा तिथे पोहोचलेली आहे। मात्र पावसामुळे हा सगळा प्रकार झालाय असं प्राथमिक दृष्ट्या सांगितलं जाते। अजूनपर्यंत अधिकृत माहिती जी आहे ती अग्निशमन दलाकडून येऊ शकलेली नाही। 2 जणांचा जीव गेल्याची शंका व्यक्त केली जाते, तर 10 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वेस्ट टू एनर्जी हा कचरा प्रकल्प जो आहे, कचरा डेपो जो आहे मोशीचा पिंपरी चिंचवड महापालिकेचा, तिथे ही दुर्घटना घडली आहे अशी माहिती मिळते। काय प्रशासनाचे कोणी अधिकारी त्या ठिकाणी आलेत का? तिकडे पाहणी करण्यासाठी कोणी आलंय का? अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर एनडीआरएफ आणि
इतर जवानांना पाचारण करण्यात आलेले आहे रेस्क्यू टीम्सला. निश्चितच ते घटनास्थळी मदतीचं कार्य जे आहे ते सुरू आहे. निश्चितच आपण बघू शकतो मोशीमध्ये ही घटना घडलेली आहे. मोशी डेपोजवळ ही घटना घडलेली आहे. तिथे 2 मजली एक इमारत कोसळलेली आहे. वैभव, या ठिकाणी किती लोक आणखी अडकण्याची शक्यता आहे? रेस्क्यू ऑपरेशन कधीपर्यंत पूर्ण होईल? काय अधिकची माहिती दिली जाते तिथल्या रेस्क्यू टीम कडून किंवा अग्निशमन दलाकडून? अर्ध्या तासापूर्वी हा सगळा प्रकार जो आहे तो अग्निशमन दलाला कळवण्यात आलेला होता. म्हणजे साधारण 1:50 हा फोन जो आहे तो अग्निशमन दलाला आला होता आणि हे फार पटकन होईल आपण हे सांगणार. रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन आता 5 ते 10 मिनिटं झालेत. अग्निशमन दलाची जवळची गाडी जी आहे ती तिथे पोहोचल्यानंतर आता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जे गरजेचं सामान आहे हे सामान मागून कटर्स असतील किंवा मशीन्स जे त्या बोलवून तिथलं कॉन्क्रीट जे मलबा जो आहे तो बाजूला करावा लागेल आणि त्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला रेस्क्यू करावं लागेल. त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने अग्निशमन दलाचे प्रयत्न जे आहेत ते सगळे प्रयत्न सुरू आहेत. आता प्रत्यक्षात परिस्थिती जी आहे ती नेमकी किती गंभीर आहे, कशाच्या मदतीनं या लोकांना मलबा बाजूला केला जाईल किंवा यांना बाहेर काढलं जाईल याची माहिती मिळणं अवघड आहे. रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते काही वेळापूर्वी सुरू झालंय असं अशी माहिती जी आहे ती अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमनं दिलेली आहे. निश्चितच धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू